नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघितल्यानंतर मला खात्री आहे अनेकांना त्या दिलीप कुमारच्या बहुतेक मशाल किंवा काहीतरी चित्रपटाची आठवण आली असेल. आणि मला वाटतं मशाल हीच उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेची निवडणूक निशाणी आहे. आणि सध्या ठाकरे ब्रँड म्हणून ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या फळीतली म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सुरू झालेली आहे. जी निवडणूक होऊच देणार नाही असं बरोबर 4 आठवड्यापूर्वी सत्याचा मोर्चा काढून ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आलं होतं की जोपर्यंत पारदर्शक आणि निर्दोष मतदार याद्या तयार होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक घेण्याची गरज नाही. 3 वर्ष अशीच गेलीत, अजून एखादं वर्ष गेलं तरी चालेल, पण निवडणूक मतदार याद्या ह्या पूर्ण परिपूर्ण असल्याशिवाय निवडणूक घेण्याची गरज नाही. आणि घ्यायचा प्रयत्न झाला तर खळलं खट्याक होईल वगैरे वगैरे हा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तेव्हा शरद पवार सुद्धा आणि काँग्रेसचे नेते सुद्धा मंचावर बसले होते आणि त्याच मोर्चाच्या छोटेखानी सभेमध्ये भाषण करताना उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला होता की आम्ही कोर्टात पण जाऊ. पण ना उद्धव ठाकरे कोर्टात गेले, ना राज ठाकरे खळ्या खटाक करण्याच्या परिस्थितीत आहेत. उलट दोघेही बंधू आणि त्यांच्याबरोबर स्टेजवर आणि मोर्चात मिरवलेली सगळ्याच्या सगळ्या पक्षांची नेते मंडळी आणि त्यांचे पक्ष नगरपालिका आणि नगर परिषद अशा ज्या 288 संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात त्यामध्ये आखाड्यात उतरलेले आहेत. निमूटपणे त्यांना जमतील तेवढे अर्ज त्यांनी भरलेत, उमेदवार पुढे केलेत आणि मतदार यादीतला दोष, वोट चोरी हे विषय कुठच्या कुठे पाला पाचोळ्यासारखे उडून गेलेत. मुद्दा इतकाच आहे की ही निवडणूक घोषित झाल्यानंतर महायुतीतले सत्ताधारी गटातले 3ही पक्ष कंबर कसून कामाला लागलेले. जागा वाटपापासून आपसातल्या भांडणापासून जमतील तिथे अगदी विरोधी पक्षांबरोबर विरोधी गोटातल्या महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाबरोबर स्थानिक आघाडी करून सत्तेतले अजितदादा, एकनाथ शिंदे किंवा भाजप हे एकमेकाविरुद्ध सुद्धा लढताना दिसत आणि सगळीकडे गाजावाजा चालू आहे निवडणुकीच्या निमित्ताने. तर तो गाजावाजा हा फक्त सत्तेत बसलेल्या महायुतीचा आहे. पण या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाकडून अतिशय शांतता आहे आणि म्हणून मी म्हटलं की इतना सन्नाटा क्यू है भाई. जे मशाल या दिलीप कुमारच्या कुठच्या सिनेमातलं एक डायलॉग किंवा संवाद होता. आणि दुसरी गोष्ट, सन्नाटा हा शब्द फक्त त्या मशाल चित्रपटातल्या डायलॉग पुरता मी उचललेला नाही. ज्या वेळेला राज ठाकरे हे आपल्या बंधू बरोबर यायच्या मनस्थितीत आले आणि वरळी डोम या महत्वाच्या बंदिस्त अशा जागी 2 ठाकरे बंधूंची ठाकरे ब्रँड म्हणून हिंदी सक्ती विरोधामध्ये एक मेळावा झाला होता. त्या मेळाव्यामध्ये मला वाटते राज ठाकरे यांनी हाच शब्द वापरला होता, सन्नाटा. तिथे असेल किंवा कदाचित माझी सभेची जागा चुकत असेल, पण राज ठाकरे यांनी 1 वर्षापूर्वी महायुतीचा विधानसभा निवडणुकीमध्ये जो दणदणीत विजय झाला आणि विरोधी पक्षांचा मनसे सकट महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांचा जो अक्षरशः पाला पाचोळा होऊन गेला, त्याचा संदर्भ घेऊन राज ठाकरे म्हणाले होते की खरोखरच तुमचा इतका मोठा विजय झाला होता, प्रचंड विजय झाला होता, तर कुठे जल्लोष का दिसला नाही. याचा अर्थच राज ठाकरे हा प्रश्न विचारत होते की जर 2024च्या विधानसभा निवडणुकीत
सत्तेत बसलेल्या तिन्ही पक्षांचा प्रचंड मोठा दैदिप्यमान विजय झाला होता. तर मग सगळीकडे सन्नाटा कशाला होता? तेव्हा सन्नाटा हा शब्द मी दोन कारणास्तव वापरतोय. कारण तेव्हा भले तो काय विरोधी पक्षांचा हे झाला असेल, पण गोटात विरोधी पक्षांचा सन्नाटा होता. मग हळूहळू करत मार्कडवाडी वगैरे वगैरे आलं, वोट चोरी आली, मग राहुल गांधींचं काय ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आलं, मतदार याद्यांचे प्रिंटआउट काढून दाखवण्यात आले. 10 ठिकाणी एकच नाव 10 ठिकाणी एका पत्त्यावर 2000 नावं, हे सगळे उलट आरोप झाले. पण ते ना निवडणूक आयोगासमोर टिकले, ना कोर्टात टिकले. आणि तेवढंच नाही तर सत्याचा मोर्चा काढून मतदार याद्या सुधारल्याशिवाय, परिपूर्ण झाल्याशिवाय निवडणूक घेऊ देणार नाही, ही धमकी सुद्धा टिकली नाही. आणि म्हणून मी म्हणतोय की सन्नाटा क्यू आहे. जर खळखट्याक होणार होतं तर ते गेलं कुठे? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रभर या निवडणुका होत आहेत, राज्यव्यापी निवडणुका होत आहेत. 288 नगरपालिका, नगर परिषदा या महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत. पण कुठेही खळखट्याक झाल्याचं किंवा त्या निवडणुकीवर बालन टाळण्याचं किंवा त्या निवडणुका बंद पाडण्याचं आंदोलन वगैरे छेडलं गेलं असं कुठेही दिसलं नाही, बातमी आली नाही. पण ही पण बाजू सोडून द्या, सन्नाटा कुठे कुठे आहे बघा. हळूहळू करत या ठाकरे बंधू आणि ठाकरे ब्रँड आणि महाविकास आघाडी यांची टिमकी वाजवणारे जे जे कोणी होते, पत्रकार, संपादक किंवा युट्यूबर्स, त्यांना पण आता बोलायला लागले की इतना सन्नाटा क्यों है भाई. बस 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडस धुसफूस झाली, तरी महाराष्ट्रामध्ये ज्यांना सत्तांतराचे वेध लागतात ते पत्रकार सुद्धा आता महाविकास आघाडीच्या 3 पक्षांना आणि मनसेला प्रश्न विचारायला लागलेत की 2 दिवसावर मतदानाचा दिवस आला, तुम्ही आहात कुठे? राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस पक्ष, त्यांचे वेगवेगळे नेते यांना या महापालिका आणि नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका लढवायच्या नाहीत का? आणि लढवायच्या असतील तर आपापल्या पातळीवर स्थानिक किंवा जिल्हा नेत्यांनी त्या लढवाव्यात, आपले आपले उमेदवार ठरवावेत, आपल्या आपल्या तडजोडी कराव्यात. यासाठी तुम्ही त्यांना सोडून दिलंय का? पक्ष पातळीवर या निवडणुका लढवल्याचं कुठेही दिसत नाही. हा उमेदवार अर्ज जे भरले गेलेले आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीतल्या किंवा मनसेच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह देण्याचा, एव्ही फॉर्म देण्याचा खेळ झाला असेल. पण पक्ष पातळीवर आपापल्या पक्षाचे उमेदवार जितके आणि जिथे असतील त्यांच्या प्रचारासाठी त्या त्या पक्षाचे कुठचे मोठे नेते गेले. एकनाथ शिंदे 25-30 सभा घेऊन मोकळे झाले, मुख्यमंत्री 10-12 सभा घेऊन मोकळे झालेत. याखेरीज त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत, बावनकुळे मंत्री आहेत किंवा आणखीन कोण कोण मंत्री फिरतायत. दुसरीकडे एकनाथ शिंदे, अजितदादा आपापल्या परीने आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरतायत, जागा वाटपासाठी समझोते घडवणं वगैरे वगैरे. यात सुद्धा अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं. पण आपल्या पक्षामध्ये अंतर्गत किंवा महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये अंतर्गत जी जागा वाटपावरून किंवा प्रचाराच्या निमित्ताने हाणामारी चालू आहे, ती सोडवण्यात सुद्धा महाविकास आघाडीतले 3ही पक्ष आणि त्यांचे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करताना सुद्धा दिसत नाहीत. हा प्रश्न आता त्यांचंच समर्थन करणाऱ्या पत्रकारांना आणि माध्यमांना विचारायची पाळी आणली. म्हणून तो प्रश्न विचारला की इतना सन्नाटा क्यों है भाई. जे लोक 1 नोव्हेंबरला वाजत गाजत खाऊ गल्ली पासून आझाद मैदानापर्यंत सत्याचा मोर्चा काढतात,
निवडणुकीमध्ये गडबड होणार म्हणून गाडाभर प्रिंटआउट मतदार याद्यांच्या आणून दाखवतात. खळलं खट्याक होईल आणि निवडणुका घेऊ देणार नाही इथपर्यंत मोठ्या धमक्या देतात. ते प्रत्यक्ष निवडणूक चालू झाल्यावर त्यात भाग घेतात आणि परत प्रचारात सुद्धा उतरत नाहीत, घराच्या बाहेर पडत नाहीत. आज मी बोलतोय त्या दिवशी मला वाटतं 28 नोव्हेंबर आहे. आणखी 2-3 दिवस मला वाटते प्रचाराचे उरले असतील. 2 तारीखला मतदान आहे, 2 डिसेंबरला 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे किंवा कोण शरद पवार, सुप्रियाताई यापैकी कोणी मैदानात उतरलेलं दिसत नाही. अर्थात सुप्रियाताई म्हणतील की ही तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. अरे तुम्ही जेव्हा मोठमोठ्या लोकसभा विधानसभा लढवता तेव्हा तोच कार्यकर्ता घरदार सोडून तुमच्या मागे पळत असतो. आज त्याची लढाई आहे तर तुम्ही त्याच्या मागे उभं राहायला गेलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजितदादा जर धावत असतील आपल्या त्या कार्यकर्त्याच्या मागे. एक साधी गोष्ट आहे, रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये शिवसेनेचा उबाठाचा एकमेव आमदार उरलाय भास्कर जाधव. पण भास्कर जाधव यांच्या समोर रत्नागिरी असो किंवा चिपळूण असो, इथल्या ज्या नगरपालिका आहेत त्या निवडणुकीच्या तिढ्यामधून वाट कशी काढायची, तिथे उमेदवारांमध्ये आणि मित्र पक्षामध्ये किंवा स्वपक्षामध्ये गटबाजीने जे भांडणं आलेली आहेत उफाळून, ती कशी सोडवायची याची दगदग आहे. संपूर्ण कोकण विभागाचे उबाटाचे नेते विनायक राऊत आणि कोकणातले एकमेव खासदार तर नाहीच आहे, एकमेव आमदार आहेत ठाण्यापासून सावंतवाडी पर्यंत, भास्कर जाधव. त्यांनी आपली नाराजी माध्यमांसमोर जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातून विस्तव जात नाही हे जाहीरपणे शिवसेना उबाटाच्या समर्थक माध्यमांना सांगावं लागतंय. आपला रिपोर्ट पार तिकडे पाठवून त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतायत. पण उद्धव ठाकरे हे भास्कर जाधवांचा ऐकायच्या मनस्थितीत दिसत नाहीत की विनायक राऊत यांना आवर घालताना दिसत नाही. आणि थोडक्यात लोकसभा आणि विधानसभेत कोकणामध्ये जी उबाटा शिवसेनेची ढोळझण झालेली आहे त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा नगरपालिका निवडणुकीत व्हावी हीच उद्धव ठाकरे यांची इच्छा असावी असं दिसतं. पण तोही भाग बाजूला ठेवा, एका पक्षात आहे. महाविकास आघाडी म्हणून जे पक्ष आहेत त्यांना आता बिहारमध्ये त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा बोजवारा अशाच राजकारणामुळे आणि अशा भांडणामुळे उडाला हे अजिबात दिसत नाहीये का? बस झाली ती कालची चूक झाली, आता ती सुधारू नाही. सन्नाटा आहे. कारण बिहारमध्ये पराभव का झाला, महाराष्ट्रात पराभव का झाला, दिल्लीमध्ये भाजप का जिंकली याचा अभ्यास करण्याची इच्छा पण नाही. कोणी तिथे आपल्या किंवा आपल्या मित्र पक्षांच्या ज्या चुका झाल्या आहेत त्याची पुनरावृत्ती आपल्याकडून आता नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत व्हावी अशी सुद्धा इच्छा नाहीये. अगदी थोडक्यात सांगायचं तर आम्हाला काहीही करायचं नाही. मराठी अस्मिता, ठाकरे ब्रँड, मुंबईची मराठी अस्मिता, मुंबईचं मराठी पण हे जपायचं असेल तर मराठी माणसाने राहावं. आम्ही काही करणार नाही. आम्ही फक्त त्यावर पत्रकार परिषदा घेऊ, आम्ही त्यावर भाषण करू. आपल्याकडे मराठीतच एक म्हण आहे ना, डोंट वरी, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. ही आज ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीची निवडणुकीतली घोषणा झाली आहे. काय चिंता करू नका, ठाकरे ब्रँड एकत्र आलाय. सो डोंट वरी, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. तेव्हा मराठी माणसाला मराठी इज्जत, मराठी अस्मिता यांची जर काय कदर असेल तर निमूटपणे येऊन ठाकरे बंधूंचा विजय घडवून आणा. नसेल तर आम्हाला काही पडलेलं नाही. आम्ही मातोश्रीच्या बाहेर पडणार नाही, आम्ही शिवतीर्थाच्या बाहेर पडणार नाही, किंवा बाहेर पडलोच
तर शिवतीर्थावरून मातोश्रीपर्यंत जाऊ आणि मातोश्रीतून निघालो तर शिवतीर्थापर्यंत जाऊ. ठाकरे ब्रँड यशस्वी. सन्नाटा तिथे आहे. सन्नाटा याचा अर्थ निवडणुकीची जी रणधुमाळी चालू असते त्या आघाडीवर ठाकरे बंधू, त्यांची उभाठा किंवा मनसे अधिक महाविकास आघाडीतले पक्ष, सगळे पक्ष यांचा एकदम सन्नाट आहे. शरद पवारांचं समजू शकतं, त्यांचं वय पार पलीकडे गेलेलं आहे. त्यांच्याकडून लोकसभेसाठी 1.5 वर्षापूर्वी जी धावपळ झाली ती आज होईल अशी अपेक्षा बाळगता येत नाही. पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया, तुमचे रोहित पवार यांना काय झालंय? क्यों सन्नाटा आहे भाई? का फक्त मोर्चात, पत्रकार परिषदेत कॅमेरे समोर आले की एकेकाच्या अंगात आवेश संचारतो आणि उद्या अर्थातच तयारी केलेली असेल की आपण हरणार तर आहोतच, हरलो की वोट चोरी झाली असा कांगावा करायला मोकळे आहोत. कशाला राबायचं? कसलेही कष्ट न घेता हरायचं आणि हरलो की म्हणायचं वोट चोरी झाली, निवडणूक आयोग फ्रॉड करतोय. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा झालेली आहे, RSSची शाखा झालेली आहे. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की आरोप करा, काही हरकत नाही, पण पदोपदी तुमचं नुकसान होत आहे. तुमची शक्ती क्षीण होत चाललेली आहे. कदाचित आणखीन 10 वर्षानंतर कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांना जसं आता म्युझियम मध्ये ठेवायची वेळ आली आहे तशी उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाला सुद्धा 10-15 वर्षानंतर पुढच्या पिढ्यांना दाखवण्यासाठी म्युझियम मध्ये ठेवावं लागेल. विचार त्याचा करा. आणि मी विचारतोय जो प्रश्न, इतना सन्नाटा क्यों है भाई? हाच प्रश्न तुमचे समर्थक पत्रकार सुद्धा विचारायला लागलेत. निदान त्यांना उत्तर द्या. भाऊ तर टीका करे, ढुंकून बघू नका, ऐकू नका, कानात बोळे घालून बसा. कारण सन्नाटाच आहे. बोळे घातले तरी आवाज येत नाही, बोळे नाही घातले तरी आवाज येत नाही. असो मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.